जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यात सुद्धा एकनाथ शिंदे आहेत आणि ते एकनाथ शिंदे आज आपल्याला लवंगमध्ये गाठ पडलेले आहेत. वापेगावचे ते सरपंच आहेत. एकनाथजी शिंदे, काय सांगाल? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. एकंदरीत माहोल कसा असेल, काय होईल, काय घडल? माळशिरस तालुक्याचा हा पूर्व भाग म्हणून ओळखला जातो. वाफेगाव नेहमीच मोहिते पाटील म्हणजे आमच्या 3 पिढ्यात मोहिते पाटील जे काय आदेश देतील त्याप्रमाणे काम करणारा आमचा भाग आहे. आणि गावासाठी काय दिलंय हे आम्हाला यादी करून सांगावं लागेल, कारण तेवढी मोठी त्यांनी जी काय कामं केलेत गावात ती सगळी त्यांनीच केलेली आहेत. त्यामुळं आम्ही मोहिते पाटील परिवाराच्या आणि निशांतदादा आणि जिल्हा परिषद जे कोण उमेदवार दिलेत त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहून जास्तीत जास्त आणि नेहमीच वापेगाव पूर्व भागातनं मोहिते पाटलाला म्हणजे विधानसभेला सुद्धा सगळ्या गावापेक्षा जास्त लीड दिलं. तेवढंच लीड आम्ही या गणातनं जास्तीत जास्त मतदान देऊ. कोमल पाटील यांना किती मताचं लीड तुमच्याकडनं मिळणार आहे वापेगाव गावातून? वापेगाव पूर्णच गाव मोहिते पाटलाच आहे, त्यामुळं जवळजवळ 100% आम्ही त्यांचं काम करणार आहे. आणि दोन्ही पार्ट्या मोहिते पाटलाच्या असल्यामुळे त्यात काही प्रश्नच नाही. आपल्याबरोबर बोलण्यासाठी माळीनगरचे विराज निंबाळकर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकंदरीतपणे काय सांगाल, माळीनगर जिल्हा परिषद गट आणि लवंग पंचायत समिती गणाच्या आज प्रचाराचा शुभारंभ झालाय. तुम्ही सुद्धा प्रचाराला होता, शुभारंभ करताना होता, काय सांगाल? एकंदरीत माळीनगर जिल्हा परिषद गटातून मारुती लोंढे व माळीनगर पंचायत समिती गणातून महादेव साबळे आणि लवंग पंचायत समिती गणातून कोमलताई पाटील ह्या तुतारी चिन्हावर उभ्या आहेत. तरी आम्ही सगळीकडे फिरतोय, आज गावोगावी प्रत्येक गटात फिरतोय, गणात फिरतोय, तर जनतेतून इतका मोठा प्रतिसाद आहे की विजय हा आजच निश्चित झालेला आहे. माळशिरस तालुक्याचा हा जो भाग आहे तो पूर्व भाग म्हणून, आणि पूर्व भाग म्हणजे मोहिते पाटलांचा गड म्हणून, बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्या बालेकिल्ल्यात, त्या पूर्व भागात तुम्ही आहेत, असता एक मोहिते पाटलाचे कार्यकर्ते म्हणून तुमची भावना काय? एकंदरीत वातावरण अजून कसं असेल? विरोधकांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विरोधकांचं कसं असेल? विरोधकाचं आव्हान आम्ही मानतच नाही, कारण की तुम्हीच आता म्हणला की मोहिते पाटलाचा पूर्वीपासून बालेकिल्ला किंवा आहे तो बालेकिल्ला कायम आहे. इथून पुढं भविष्यातही मोहिते पाटील परिवाराचा हा बालेकिल्लाच पूर्व भाग राहणार आहे. लवंग पंचायत समिती गणामधून कोमल पाटील या किती मतांनी पुढे असतील, किंवा किती मताचं लीड तुमच्याकडनं त्यांना मिळेल? निश्चितपणेच कोमलताई चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. एकंदरीत आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखी काही कार्यकर्ते मोहिते पाटील गटाचे इथं आहेत. राहुल मिसाळ आहेत, काय सांगाल? एकंदरीत परिस्थिती कशी आहे? लवंग पंचायत समिती गणामध्ये भरपूर गावे येतात, काय सांगाल? आज या ठिकाणी आमच्या माळशिरस तालुक्याचे लाडके नेते आदरणीय श्री शिवतेशिव मोहिते पाटील साहेब यांनी आज या लवंग गावातून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. आदरणीय शिवबाबांनी आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आदेश दिलेला आहे, त्यानुसार आम्ही कामाला लागलेलो आहे. आज लवंग पंचायत समिती गट आणि माळीनगर जिल्हा परिषद गटाचा शुभारंभ झालेला आहे. शुभारंभाच्या वेळी तुम्ही उपस्थित होता. अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे. एकंदरीत परिस्थिती कशी असेल? बघा, हे आमचा पूर्व भाग सगळा पहिल्यापासून मोहिते पाटलाच्या पाठीमागे राहिलेला आहे आणि आता सुद्धा ह्यात काय बदल होणार नाही. जे मोहिते पाटीलने सांगितले तेच काम होणार. विरोधकांचं आव्हान असणार आहे, त्याला कसं तुम्ही सामोरं जाणार? नाही नाही, विरोधकाचा आव्हान इथं पूर्व भागात तर कुठं सुद्धा नाही. सगळी सीटं आमची लागणार आहेत मोहिते पाटलाची. मोहिते पाटील गटाची सगळी सीट लागणार. सगळी सीटं आणि भरपूर मताधिकांनी लागणार आहेत. मित्रांनो, अजून काही काय? मी काही जास्त बोलणार नाही. ज्याप्रमाणे लोकसभेचा फॉर्म्युला यशस्वी झाला लवंगमधून, त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा 80-20 फॉर्म्युला 100% यशस्वी होणार. आणि मोहिते पाटील पॅनलचे जे दोन्ही उमेदवार आहेत ते प्रचंड बहुमताने निवडून येणार, 100% ग्वाही देतो. रामकृष्ण हेंबाडे आहेत, वापेगावचे. काय सांगाल? जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सुरू आहे. एकंदरीत माहोल कसा आहे? माळशिरस तालुक्याचा हा पूर्व भाग आहे, काय सांगाल? माळशिरस तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये फक्त आणि फक्त मोहिते पाटीलच चालतात. इतर कोण विरोधक आहे, कोण आहे, कधीच आम्ही कोणाला बघत नाही.
पण यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या द्वारे माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आव्हान तुम्हीच म्हणताय, आम्ही कधीच मानत नाही आव्हानाला. आणि कोणी उभा केला असेल ती आव्हान म्हणत असतील, आम्ही आव्हान कवच म्हणत नाही. एक आम्ही ही आपली सर्वसाधारण निवडणूक समजतोय आणि आमचा पूर्व भाग ही मोहिते पाटलाचा आहे आणि मोहिते पाटलाचाच राहणार. एकंदरीत निवडणुकीचं वातावरण कसं असेल? तुतारीच तुतारी वाजणार आहे म्हणताय तुम्ही? 100%. बोला. बोला. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गट आज निवडणूक सुरू आहे. हा. एक तांबेचे तुम्ही मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते, काय सांगाल एकंदरीतपणे? आत्तापर्यंत इतिहास आहे की पूर्व भागात तील सर्वच गावं मोहिते पाटलाच्या प्रेमी आहेत. परंतु जे प्रक्षेपक भाषणं आत्तापर्यंत सगळे विरोधक तर एकमेकाला होतेच. तालुक्यात विरोधक एकमेकाला घरातल्या घरात विरोधात बोललेलं ठीक आहे. परंतु बाहेरून येणाऱ्या माणसाने आपल्या घरातल्या किंवा आपल्या तालुक्यातल्या माणसावर प्रक्षेपक बोलणं हे आपल्या पूर्व भागातल्या किंवा माळशिरस तालुक्यातल्या जनतेला काही हे चालणार नाही. लवंग पंचायत समिती गणामध्ये सध्या सर्वसाधारण महिला म्हणून कोमल पाटील उभे आहेत. त्यांच्यासाठी हा गट व निवडणुकीचं वातावरण कसं असेल? तसं पाहिलं तर त्या उमेदवार ह्या शिक्षित आहेत आणि विकासाचा वारसा घेऊन पुढे आलेले आहेत. त्यांचे मिस्टर निशांत पाटील यांनी 5 वर्ष सरपंचकी उपभोगलेली आहे आणि त्यांच्या पिढीजात त्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन पुढे जाणारे आहेत. निश्चितच त्या आमच्या गणाचा आणि गटाचा विकास करतील असा वाटतं. तुम्ही तांबेचे कार्यकर्ते आहेत. तांबव हे गाव सुद्धा ह्या गणात येते. किती लीड राहील तुमच्या गावातनं या कोमल पाटील यांना? गेल्या वेळेस आमच्या गावाला संधी होती पंचायत समितीच्या निवडणुकीत. गेल्या वेळेस झालं होतं मतदान, साधारण किती झालं होतं? 1900 मतदान झालं होतं. त्यातले एक 600 मतदान गेली होती. 600 मतदानापेक्षा कमी मतदान ह्यावेळेस सुद्धा जाणार आहे, कारण ह्यावेळेसचा उत्साह वेगळा आहे. त्यामुळे अतिशय कमी मतदान जाणार आहे. आबासाहेब शेंडगे आहेत. काय सांगाल, आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा शुभारंभ लवंग या ठिकाणी झालेला आहे. एकंदरीत काय परिस्थिती असेल माळीनगर जिल्हा परिषद गटाची किंवा पंचायत समिती लवंग गणाची? आता खरं सांगायचं तर हे आमचा माळशिरस तालुका जो पूर्व भाग आहे हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला आहे. आमच्या इथं म्हणजे आतापर्यंत प्रत्येक गावातून मोहिते पाटलांना लीडच असतंय आणि यावेळी सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीला 100% म्हणजे आता तर चालूला अशी परिस्थिती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचा जिल्हा परिषदचे उमेदवार लोंढे साहेब हे विक्रमी मताने असणार आहेत आणि आमच्या कोमलता येत्या पंचायत समितीला माळशिरस तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लीड हे या दोघांनाच असणार आहे. लवंग पंचायत समिती गणामध्ये एकूण माळशिरस तालुक्यातली किती गावं येतात? कसं राहील निवडणुकीचं वातावरण एवढं जरा आमच्या दर्शकांना सांगा. आता पंचायत समिती गणामध्ये 7 गाव आहेत. गाव आहेत तांबवे, गणेशगाव, संगम, बाबळगाव, वापेगाव, वाघोली आणि लवंग. तर साधारण 16-16.5 हजाराच्या आसपास मतदान आहे आणि आमचं काय मोहिते पाटलांचा बालेकिल्ला, मोहिते पाटलांचं प्रत्येक घरोघरी प्रत्येकाबरोबर वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे इथं 100% चांगलं मतदान होणार आहे. तुम्ही आता म्हणले 16-16.5 मतदान आहे. तुमच्या या गणातील या गटातील उमेदवार किती मतांनी पुढे असतील किंवा काय माहोल असेल? आता प्रत्येक गावातनं तर 100% लीड मिळणार आहे. आमचं एक अंदाज असा आहे की एक 8-8.5 हजार मतदान जे काय मतदान पोल होणार आहे त्यातलं एक 70% मतदान हे आमचे पंचायत समिती उमेदवार आणि जिल्हा परिषद. भारतीय जनता पार्टीचं बी आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा उमेदवार या गटामध्ये उभा आहेत. एकंदरीत परिस्थिती कशी असेल? आता आव्हान आहे, पण आता हे आमचे उमेदवार असे आहेत की ह्या उमेदवाराचे सुद्धा प्रत्येक घरोघरी प्रत्येक वैयक्तिक सगळ्या संघ पहिल्यापासूनचे संबंध आहेत. हे राजकारणी आताचा विषय झाला, पण ह्या निशांत दादाचे असतील, त्यांचे बंधू प्रशांत पाटील असतील, लवंगचे सरपंच आहेत, त्यांचं हे जी आमची 7 गाव आहेत त्या प्रत्येकाबरोबर प्रत्येक घरटी ह्यांचे संबंध आहेत पहिल्यापासूनचे. प्रत्येकाच्या कार्यक्रमात येणं जाणं असेल, प्रत्येकाच्या नडी अडचणीत सहभागी होणं असेल, त्यांचं वैयक्तिक संबंध आहेत. ह्या वैयक्तिक संबंधावरतीच आम्ही हे जे लीड सांगतोय ह्यांच्या वैयक्तिक संबंधाने मोहिते पाटील परिवारावरती इथल्या लोकांचं असलेलं प्रेम ह्याच्यावरती सांगतोय.
आता आमचे गणेश गावचेच माझे डेप्युटी सरपंच आहेत. एकंदरीत काय सांगाल तुम्ही पंचायत समिती सध्या निवडणूक सुरू आहे, जिल्हा परिषदचा गट सुद्धा आहे, वातावरण कसं आहे काय सांगाल? काय एक अनुभवी म्हणून अनेक अनेक निवडणुका तुम्ही सुद्धा पाहिलेल्या असतील, आता वातावरण कसं आहे? आताचं जे वातावरण आहे ते चांगलं आहे, एकदम भरपूर वातावरण चांगलं झालेलं आहे. आणि आत्तापर्यंत जे मला 35 ट्रम्प मी निवडणुका बघितल्या आहे 7 वेळा. तोपर्यंत ह्या 7 निवडणुकीपर्यंत मला कळते तेव्हापासून एक ही निवडणूक मोहिते पाटलाची हारलेली नाही. विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, कुठलीही हारलेली नाही आणि ही भरपूर मताने जिंकणार आहोत आम्ही. एकंदरीत मोहिते पाटलांचा हा माळशिरस तालुक्याचा पूर्व भाग जो गणला जातो तो त्यांचा बालेकिल्ला आहे. खरंच हा त्यांचा बालेकिल्ला आहे. हा खरंच बालेकिल्ला आहे. एकंदरीत काय होईल? किती शिट्ट लागते मोहिते पाटील गटाची? आता सध्याच्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद संपूर्ण सीट लागतील. ह्याची काय मला शंकाच आणायची काय कारण नाही. तर मित्रांनो, आपण होतो लवंगमध्ये आणि काही बुजुर्ग मंडळी सोबत आपण चर्चा केली, युवक कार्यकर्त्यासोबत सुद्धा आपण चर्चा केली. एकंदरीतपणे माळशिरस तालुक्याचा पूर्व भाग म्हणून ओळखला जाणारा हा गण आणि हा गट यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाची सध्या तरी सरशी दिसत आहे.